नमस्कार. सायली किचनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता संक्रांत जवळ आलेली आहे, तर आपण त्यासाठी आता तिळाचे आपण लाडू करणार आहोत. तर त्यासाठी पहिले आपण साहित्य बघून घेऊ. त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो चिकीचा गूळ, अर्धा किलो पॉलिश तीळ, एक वाटी आपण शेंगदाण्याचे भाजून तुकडे करून घेतलेले आहेत, एक कप आपण सुखं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, वेलची आणि थोडंसं तूप. आता आपण लाडू करायला सुरुवात करू. प्रथम आपण एक कप जे डेसिकेटेड कोकोनट घेतले ते आपण भाजून घेणार आहोत. ते थोडं लाल असं ह्याच्यावर भाजून घ्यायचंय. आणि तुमच्याकडे डेसिकेटेड नसेल तरी जर सुखं खोबऱ्याची वाटी असेल तर त्याच्या पाठीमागचा काळा भाग हा आपण किसणीवर किसून तो काढून घ्यायचा आणि हे खोबरं ते किसून घ्यायचं आणि ते खोबरं तुम्ही भाजून घेऊ शकता. आणि ते भाजल्यानंतर तुम्ही हाताने जर कुचकरून घेतलं किंवा मिक्सरवर ते बारीक करून घेतलं तरी चालू शकतं. आता हे खोबरं आपण थोडं लाल करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी डाळ टाकलेलं नाही, कारण त्यामुळे कसं होतं हे उपासाला सुद्धा लाडू खाता येतात. आपण फक्त शेंगदाणे खोबरं हेच घेतलेलं आहे. हे एवढं लाल झालं की तुम्ही हे खोबरं बाजूला काढून ठेवायचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा किलो पॉलिश तीळ भाजून घेणार आहोत. हे तीळ सुद्धा चांगले लाल भाजून घ्यायचे, म्हणजे आपले लाडू खुसखुशीत होतात. आणि शेंगदाणे जे आपण तुकडे करून त्याचे घेतलेले आहेत, ते शेंगदाणे आपण भाजायचे, त्याची सालं काढायची आणि मग ते काही आता कमी प्रमाणात असेल तर तुम्ही शेंगदाणे हाताने तोडू शकता, नाहीतर खलबत्ता घेऊन त्याच्यावर जरी तुम्ही कुटून त्याचे तुकडे केलेत शेंगदाण्याचे तरी चालू शकतात, नाहीतर तुम्ही सरळ शेंगदाण्याचा कूट केला मिक्सरवर ते शेंगदाणे बारीक करून आणि तो कूट टाकला तरीही चालू शकतो. आता एवढे हे तीळ आपले भाजून झालेले आहेत. आता आपण हे तीळ, खोबरं आणि हे शेंगदाण्याचे जे तुकडे केलेत ते बारीक तुकडे, वेलची सर्व आपण हे आता मिक्स करून घेणार आहोत एका भांड्यामध्ये घेऊन. आणि त्याच्यानंतर आता आपण हा गुळाचा पाक करून घेणार आहोत. आपण चिक्कीचा गुळ वापरतो या लाडवाला. काही जण आपला साधा गुळ सुद्धा वापरतात, त्याच्यामुळे ते मऊ होतात लाडू. आता ह्याच्यामध्ये ना आपण अर्धा किलो घेतलंय, त्याच्यासाठी आपण 2 चमचे तूप घेतलंय एका भांड्यात. हे साजूक तूप घेतलंय, तुमच्याकडे तुम्ही कुठलंही तूप घेतलं तरी चालू शकतं, वनस्पती तूप पण घेतलं तरी चालू शकतं. तर त्याच्यामध्ये आपण हा अर्धा किलो चिकीचा गूळ टाकलाय. त्याचं प्रमाणच असं आहे, अर्धा किलो तुम्ही तीळ घेतले तर अर्धा किलो तुम्ही चिकीचा गूळ घ्यायचा. आणि शेंगदाण्याचं प्रमाण असं काही नाही. आता मी एक वाटी टाकलाय, तुम्हाला जर थोडे जास्त पाहिजे असतील तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. काही जण ड्रायफ्रुट्स पण टाकतात ह्या लाडवामध्ये. आता हा पाक करून घ्यायचा आहे. हा पाक करताना आपण पाणी टाकत नाही, तूपच टाकतो. त्यामुळे तुपातच हा असा गूळ विरघळवून घ्यायचा आहे.
आणि हा गूळ विरघळला ना की तो पाक आपण थोड्या वेळ उकळून देणार आहोत. म्हणजे आता हा कलर बघा, हा कलर आपला कसा पिवळसर दिसतोय गूळ विरघळल्यावरचा. आता आपण हा पाक उकळवणार आहोत आणि थोडासा जास्त डार्क लाल करणार, म्हणजे आपला पाक तयार होतो व्यवस्थित. हा असा जर तुम्ही गूळ विरघळल्याबरोबर जर तिळामध्ये टाकला तर ते लाडू आपले चिवट होऊ शकतात. हा बघा, ह्याचा आता कलर बदललाय, थोडा अजून डार्क करायचा. म्हणजे पाक चांगला तयार होतो आणि आपले लाडू खुसखुशीत होतात. तर आपला पाक लाल होत चाललेला आहे. तर अजूनही थोडासा, हा बघा, हा कलर आला की गॅस बंद करून टाकायचा आणि हा पाक त्या तिळाच्या भांड्याच्या, आपण ज्या भांड्यामध्ये तीळ घेतलेले आहेत त्याच्यात ओतायचा. आणि ते मिक्स करून सगळं घ्यायचं. आणि हे लाडू आपल्याला गरम असतानाच वळायला लागतात, नाहीतर मग ते कडक होऊन जातात. तुम्हाला जर एवढा डार्क कलर नको असेल तरी तुम्ही थोडा कमी अजून लाल केलं तरी चालू शकेल. माझा थोडा जास्तच लाल झालाय हा. पण साधारण हा एवढा लाल लागतोच, कारण तुमचे लाडू वळल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही एवढा लालपणा. आणि त्याच्यावर आता झाकण देऊन ठेवायचं, ते भांडं उघडं ठेवायचं नाही. त्याच्यातलं थोडं आपण एका ताटलीमध्ये काढून घेणार आहोत. आणि हे लाडू वळताना हाताला नेहमी तूप लावूनच लाडू वळायचा, म्हणजे आपल्या हाताला भाजत नाही. म्हणजे मग हे तुम्ही तूप जास्त टाकलेत की तुम्हाला हे लाडू असे खुसखुशीत लागतात. हा बघा लाडू. असेच हे लाडू गरम गरम असताना करून घ्यायचं. आणि जर समजा तुमचं नंतर भांड्यात उरलेलं थंड झालं, ते खूप कडक झालं, तर बारीक गॅसवर ठेवायचं भांडं आणि ते परत कालथ्याने ते काढता येतं. आणि थोडं ते मऊ करून घ्यायचं गॅसवर ठेवून, म्हणजे मग तुम्हाला ते परत उरलेले याचे लाडू पण वळता येतात. आता अशा प्रकारे आपले हे तिळाचे लाडू तयार झालेत. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला कसे वाटतात. आणि आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.